नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक पी.आय. सोनवणे आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार नांदेड कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे. त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत. कशी होती तुझी ओळख? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या अनुषंगाने मोका दाखल होता. या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून. त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत. सर, यामध्ये अजून काही आरोपी साधन निष्पन्न होतील का येत्या काळात, आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे चोरी करायचं, म्हणजे बाईकवरना केली जायची, घरातला दरपोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे. त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी किंवा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे.